ऑब्व्हियसली की इंडोर शूटमध्ये जास्त हसल स्ट्रगल असते की रोड शोमध्ये? रोड शोजमध्ये पैसा आहे, फेम आहे. तुम्ही काही नाही केलं तरी तुम्हाला ॲज अ अट्रॅक्शन भरपूर पैसा आहे. तुम्हाला रोड शोजमध्ये ॲज अ अट्रॅक्शन म्हणून पाहिलं जातं. तुमचं फेम किती आहे, तुम्ही तुमच्या नावावरती किती पब्लिक गोळा होऊ शकते असं पाहिलं जातं मुलींच्या बाबतीत. आणि क्लबिंगमध्ये कसं आहे, इंडोरमध्ये तुमचे स्किल्स, तुम्ही क्राऊड किती हँडल करू शकता, तुमचे स्किल किती आहे. जर तुम्ही क्राऊड चांगला हँडल करू शकता. आणि मोस्टली क्लबिंगमध्ये आणि इंडोर्समध्ये काय आहे की तुमचा जो आहे तो बाहेरचा प्रोफाईल वगैरे, तुमचं नाव किती, म्हणजे नाव नसलं तरी पण तुमच्या नावावरती म्हणजे नाही का एक जेनर, तुमचा जो जेनर आहे तर तो तुम्ही किती हँडल करू शकता, काय स्पेसिफिक जेनरनुसार तुम्हाला निवडलं जातं अशा हिशोबाने. अच्छा, म्हणजे आणि रोड शोमध्ये काय आहे, रोड शोमध्ये तुम्ही शिकत असलात, नवीन असलात, रोड शोमध्ये तुम्हाला नसेल आहे, तुम्ही काहीही वाजवून कसंही वाजवून तुम्ही काम धकवू शकता. पण क्लबिंगमध्ये, इंडोरमध्ये एकदम प्रॉपर हवं असतं सगळं. प्रॉपर म्हणजे तिथली पब्लिक एकदम प्रॉपर असते, एकदम टेक्निकली. तुमचा जो जनर आहे तोच तुम्ही प्ले करा. त्यात पण तुमचं सगळं व्यवस्थित असलं पाहिजे. भले तुमचा तो प्री रेकॉर्डेड सेट असो किंवा काही असो, पण त्या हिशोबाने असं. तू मुंबईलाच फक्त तू क्लबिंगमध्ये वाजवलं? नाही, मी पुण्यात होते क्लबिंगला. पुण्यात पण क्लब आहेत? हो, भरपूर. ऑब्व्हियसली पुण्यात सगळ्यात जास्त नाईट लाईफ पुण्यातली आहे, खूप चांगली आहे. मुंबईच्या म्हणण्याने पुण्यातली पण आहे भरपूर. आणि सेफ पण आहे. पुण्यात सेफ पण आहेत. आजकाल पुण्यातल्या मुलीच जास्त डेंजर झालेल्या आहेत मुलांपेक्षा. थँक गॉड. हेच मला ऐकायचं होतं. ठीक आहे, ते आपला विषय नाही. ठीक आहे, तर तू बोललीस की रोड शोमध्ये जास्त बेनिफिट आहे ॲज कम्पेअर टू क्लबिंग. बेनिफिट रोड शोमध्ये ना ठराविक काळापर्यंत आहे. एक म्हणजे तुम्ही जोपर्यंत तुमचं आहे, मार्केट आहे, तोपर्यंत तुम्ही ट्रेंडिंगला तोपर्यंत आहे तुम्ही, तोपर्यंत भरपूर तुम्हाला एकदम कंटिन्यू शोज येणार, कंटिन्यू तुम्हाला एकदम पब्लिक असं उचलून धरते. आणि एकदा हे झालं ना की अरे नाही बस, रोज 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 मग वाटते, मग ते संपून म्हणजे भीती वाटते अशी ट्रेंड माझं जाईल कधी म्हणून? अजिबात नाही, कधीच नाही. डीजे अप्पू है. हा, मार्केट म्हणजे आता काय म्हणतात त्याला, मी कालही होते, आजही आहे, उद्याही राहणार. मलाही चांगलं एवढा कॉन्फिडन्स येतो म्हणजे ऑब्व्हियसली येतो, कारण की माझ्या मागे पब्लिक आहे तेवढी. आणि एक सपोर्ट असतो ना फॅन्स लोकांचा, तो सपोर्ट खूप चांगला आहे मला. इतका चांगला आहे की मला असं वाटतच नाही विदर्भ त्या साईडून अजिबात. मी एका गावामध्ये 3-3, 4-4 वेळा गेलेली आहे. अच्छा, तरी लोक येतात तेवढी? तेवढीच लोक, त्याच्यापेक्षा जास्त येतात उलट. असं मला कधीच वाटलं नाही की अरे ह्या टायमिंगला कमी होते. मला जसे माझ्या आधी शोज होते त्याच्यापेक्षा कम्पेअर केलं तर आता चांगले. सांगू शकत नाही पुढे काय होईल काय नाही, बट आता जे चालू आहे ना ते मस्त आहे भरपूर. क्लबिंगचं तर क्लबिंगचं कसं आहे की सुरुवातीला तुम्हाला थोडा पेशन्स द्यावा लागतो, खूप पेशन्स. क्लबिंग म्हटलं की पेशन्स बहुत, कारण की तिकडे फेमस नाही होत एकदम नाही लगेच वरती उचलून धरत ते. एकदम त्यांना त्यांचे स्किल्स हे ते, तुम्ही क्राऊड कसा हँडल करताय, क्राऊड कसा रिस्पॉन्स देतोय तुम्हाला. कारण क्लबमध्ये मोस्टली लोक पिऊन असतात, मग त्यांना असं असतं की भाई चांगलं म्युझिक पाहिजे, एकाचं हे एकाचं ते, मग सगळ्यांना मॅनेज करून तुम्ही कसा रिस्पॉन्स देतात पब्लिक. तशा हिशोबाने तुम्ही एकदा वर जर गेलात तर तुम्ही डायरेक्ट इंटरनॅशनलच प्ले कराल इकडे तिकडे. एकदा वर गेला की डीजे चेतस, लेमन, प्लस आफ्टर ऑल. मला आफ्टर ऑल खूप आवडतो. त्याचे जे तो बॉलीटेक वगैरे, टेक हाऊस वगैरे वाजवतो ते मला भरपूर. आणि ते टुमारोलँड मध्ये वाजवतात ते डीजे, ते कोण रे? ते इंटरनॅशनल डीजे असतात. ते टेक्नो, रेव, बँगल्स असे असतात त्यांचे. जेनर्स भरपूर आहेत. तुला असं वाटते का पण ती मुलगी असतं त्याचा तुला जास्त फायदा होतो? एक मुलगा असेल एवढे तू क्राऊड हँडल म्हणजे फेमस नसती झालीस? नाही, असं काही नाही आहे, कारण की एक मुलगी असल्याचा एक बेनिफिट आहे मला. पण बाकी माझ्या स्किल्सवरती मला जास्त शो येतात. मला असं मी बाकीचे लेडी डीजेंसोबत जर मला कम्पेअर केलं तर मग मी दिसायला आहे ठीक आहे, पण एक बाकीच्या मुली एकदम गोऱ्या नाही का म्हणू शकत. मी ब्राऊन ब्युटी ऑब्व्हियसली. मला दिसण्यावरून लोक जास्त बोलवतच नाही, मला माझ्या स्किलवरूनच बोलवतात. एक एक्सप्रेशन असतात. नाही रे, दिसण्यावरूनच बोलवत असतील जास्त, म्हणजे दिसण्यावर प्लस स्किलवर दोन्ही याच्याने बोलवतात. मला दोन्ही याच्याने बोलवतात. माझे एक्सप्रेशन, माझे व्हिडिओ जास्त व्हायरल जातात. आणि एक असतं ना की भाई हिच्यामध्ये बात आहे, ही पाहिजे, हिला बोलवायचंय, असं त्या हिशोबाने भारी वाटतंय ना. पण ते तिकडे
असं वाटतंय एकदम सेलिब्रिटीवाला फील खूप की असा एवढा मी crowd आहे बाई, एक मीच show गाजवतीये. माझा खूप म्हणजे खूप फेवरेट शो होता माझा, तो म्हणजे उमरखेडचा. गणपतीचा शेवटचा दिवस होता ना, तो उमरखेडला मी घेतला होता. म्हणजे मी सेंटर ऑफ पब्लिक असं इथं थांबले होते सेंटरमध्ये, मला बघायला पूर्ण पब्लिक वरती चढून होते. इतकं म्हणजे इतका क्राऊड होता, इतका क्राऊड, मला एवढा मस्त सेलिब्रिटीपेक्षा भारी फिलिंग आली होती अच्छा. खरंच. आणि तिथली पब्लिक म्हणजे मला ताईशिवाय कोणी बोलत नव्हतं, सगळे खालून कॅमेरेज वगैरे, बेस्ट. माझा तो शो खूप बेस्ट आला होता. अच्छा. आणि मग आणि जास्त नाही, 2 ते 3 तासच मी थांबले असेल, पण पब्लिकचा रिस्पॉन्स भरपूर होता. आणि असं नाही की एखादा अंगावर धावून येईल किंवा काय, अजिबात नाही. सगळं सेफ. मंडळ पण टॉप नॉच होतं, पब्लिक सुद्धा तिथला उमरखेड. crowd सुद्धा बेस्ट. उमरखेड. अच्छा. मला यवतमाळमध्ये मला विदर्भात जास्त खूप चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे. अच्छा. खूप 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 आमच्या इकडचे लोक सपोर्ट करतात ना आर्टिस्टला. ऑब्विस करतात. भरपूर सपोर्ट करतात, म्हणजे थोडं पण असलं ना काही तर करतात सपोर्ट. आता काय होते, पुणे मुंबईमध्ये जास्त थोडा हे आहे, म्हणजे चान्सेस जास्त आहेत पुण्यामध्ये एका काय झालेलं आहे, आर्टिस्टसाठी. पुण्यातूनच एक आहे सोर्स लेडी डीजेचा, पुण्यातच अकॅडमी आहेत आणि पुण्यातूनच काही काही लेडी डीजे आलेले आहेत. So, अच्छा, ते याची पुण्यात अकॅडमी असं पण झालंय- असते काय? हो, अकॅडमी डीजेची? सुद्धा असते. yes. किती आता- वर्षाचा तरी कोर्स नाही असतो तो? वर्षाने 1 महिन्याचा फक्त. एका महिन्यात डीजे ऑपरेटर? हा, एका महिन्यात डीजे बनतात. म्हणजे जे जे मेन स्किल आहेत ते शिकवतात, बाकी आपण शिकत जातो पुढं. मला पण माझं असं झालं की मी फक्त मिक्सिंग शिकले होते एका आठवड्यात, नंतर हळूहळू गाणे कट करून कसे सोडायचे वगैरे वगैरे बाकीचं मी शोवरती लाईव्ह शिकत गेले. अजूनही मी शिकते, मी असंच म्हणते. अच्छा. Yes. आणि डीजे ऑपरेटरच तुम्हाला वर्ड आहे की काही दुसरा तुम्हाला वाईट वाटतं काय असं डीजे ऑपरेटर बोललं तर? नाही, डीजे ऑपरेटर ना? हां, डीजे ऑपरेटर तेच म्हणायला पाहिजे. डीजेच आहे, तर मी डीजे ऑपरेटर वेगळं झालं. एक ॲज अ डीजे म्हटलं ना तरी बस अच्छा, होतं. डीजे अप्पू, शॉर्ट आहे. डीजे मीन्स डिस्क जॉकी. सध्या आम्ही डिस्क नाही यूज करत, पेन ड्राईव्ह यूज करतो. हां, ते डिस्क ओल्ड होते ना हां, old ते. होते आधी ते. CD टाकायचे, नंतर प्ले करायचे, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. म्हणजे तुला मुलगी असल्याचा बेनिफिट होतो, असं तुझं म्हणणं आहे. थोडाफार होतो प्रत्येक